नमस्कार, मी वर्षा आणि सगळ्यांना शुभ सकाळ. ही वेळ आहे सकाळची. कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच गजानन चरणी प्रार्थना. आणि ही वेळ आहे सकाळची. यांना डबा बनवून दिला. डबा बनवायच्या आधी मी सकाळी उठल्याबरोबर पहिले किचन झाडून घेते, त्यानंतर अंगण झाडते, अंगणामध्ये पाणी शिंपते म्हणजे सडा टाकते आणि त्यानंतर मग डबा बनवते. मला अंगण झाडायसाठीच 10 ते 15 मिनटं लागतात, कारण अंगण खूप मोठं आहे त्यामुळे. आणि सडा शिंपेपर्यंत 10 मिनटे, मग त्यामुळे मला अर्धा तास त्याच्यामध्येच जातो. मग डबा बनवायचा असतो. 7:30पर्यंत डबा तयार झाला पाहिजे. तर यांचा डबा भरून दिल्यानंतर मग मी काढली हॉलची साफसफाई, म्हणजे झटक करूनच मी हॉल पूर्णपणे झाडून घेते. त्यासाठी आज TV युनिट पहिले पुसून घेतलं, त्यानंतर सोफ्याचे कवर काढून पूर्ण छान सोफा झटकून साफ केला, कारण त्याच्यावर जे आपण बसतो तेव्हा अशी बारीक धूळ निघते सोफ्यावरची, ती पूर्णपणे झटकून टाकायची. आणि त्यानंतर मग पूर्ण रूमला झाडू मारते. पूर्ण दोन्ही साईडचे सोफे झटकून झाल्यानंतर मग झाडू मारायसाठी घेतला, म्हणजे हॉलला पूर्ण झाडू मारून घेणार आहे मी. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show. हा सोफा आम्ही मटेरियल घेऊन घरीच बनवून घेतला. इतका हेवी आहे ना, तो एकटीला तर बिलकुल सरकतच नाही. 2 जण असेल तरच तो मागे पुढे करता येतो, नाही तर एकटीला कसाच हटत सुद्धा नाही जागेवरून तो. त्यानंतर मग झाडू मारायसाठी घेतला. पहिले दरवाजावरून पूर्णपणे झटकून घेतला झाडूनेच, कारण एखादा जर कोडी असला तर तो जाळी विणतोच, थोडी नाही थोडी तरी, त्यामुळे. आणि त्यानंतर मग पूर्ण हॉल झाडून घेतला, म्हणजे पूर्ण या कोणते सगळे सोफ्याच्या खालून पूर्णपणे, कारण सोफा तर काही मला एकटीला सरकतच नाही, त्यामुळे हा मोठा झाडू घेतला लांब. आणि सोफ्याच्या खालून पूर्णपणे कचरा निघतो मग या झाडूने. त्यामुळे या झाडूने मी पूर्ण हॉल स्वच्छ, म्हणजे पूर्ण घर झाडून घेते. आणि आपण कामाची सवय लावून टाकायची की मला कोणत्या पद्धतीने काम करायचे, आंघोळ करून करायचे आहे की आंघोळ करायच्या आधीच करायचे आहे कामं. कारण कोणी आंघोळ करून हे सगळे कामं करतात, परंतु मला हे आंघोळ करून जर सगळे कामं केले तर पुन्हा डबल आंघोळ करावं लागते. कधी करते मी तशी, पण सणवार वगैरे जे गणपतीच्या याच्यामध्ये वगैरे पहिले आंघोळ करून स्वयंपाक बनवून घेते, त्यानंतर मग सगळे कामं करते. पण आता नेहमी मी पहिले अंगण झाडून स्वच्छ करून पाणी शिंपडून स्वयंपाक रूम झाडून त्यानंतर डबा बनवते आणि मग सगळे कामं झाले की मग आंघोळ करते. आणि Find the real me. So let's go. अशा प्रकारे मी हॉल स्वच्छ करून घेतला. त्यानंतर आता किचन झाडून घेणार आहे आणि त्यानंतर डायनिंग रूम आणि बेडरूम झाडून घेणार आहे आणि त्यानंतर मग फरच्या पुसून घेणार. आणि फरच्या पुसल्यानंतर मग कपडे धुवायचे आहे पुन्हा माझे, आणि त्यानंतर मग आंघोळ करणार. कपडे धुतल्यानंतर मग आंघोळ करून घेणार. आणि हॉल आणि किचन झाडल्यानंतर इतका बारीक डस्ट निघते, काळा, कारण आमच्या घराजवळून कोयला डेपो खूप जवळ आहे, त्यामुळे काळा डस्ट खूप निघतो. त्यामुळे रोज फरच्या तर रोज पुसावंच लागतात. पूर्ण झाडझूड झाली, फरच्या पुसल्या, कपडे धुवून टाकले त्यानंतर, आणि त्यानंतर मग आंघोळ करून फ्रेश झाले.
आणि आता काल जी आपण पूजा मांडली होती ती उचलायची होती. नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आपण काल पूजा केली महाराजांची. आज ती पूजा कशी उचलायची म्हणजे त्यांची उत्तर पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी पहिले निरांजन घेऊन ओवाळून घ्यायचे आणि त्यानंतर मग तूप साखरेचा नैवेद्य ठेवायचा आणि महाराजांची मूर्ती उचलून पूजा करून घ्यायची आणि ती मंदिरात ठेवून द्यायची. आणि जो आपण घट ठेवला होता तो थोडासा सरकवून घ्यायचा आणि त्यानंतर मग तो घट उचलायचा आणि घट उचलला की त्यातील पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचे आणि उरलेलं पाणी कुंडीमध्ये किंवा तुळशीला टाकून द्यायचे. अशा प्रकारे ही पूजा करायची. अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. It's really